टिफिनसाठी बटाट्याची भाजी बनवायचं म्हटलं, की आपण त्याच जुन्या पद्धतीने नेहमीच बनवत असतो. पण आज आपण या भाजीसाठी एक आगळा-वेगळा मसाला तयार करणार आहे. हा मसाला घालून एकदा तुम्ही बटाट्याची भाजी बनवून बघा, नेहमी याच पद्धतीने बनवाल. आणि यासोबत आपण बटाटा मेथीची पुरीसुद्धा बनवतो आहे. कारण बटाट्याच्या भाजीबरोबर पुरी जास्त चविष्ट लागते. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली ना, तर लाईक, शेअर नक्की करा. सुरुवात करूया. आता सर्वात महत्त्वाचं, उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कधीही डायरेक्टली पाण्यामध्ये घालून बटाटे उकळायचे नाही. कुकरमध्ये खाली पाणी घालायचं, वर एक पातेलं ठेवायचं आणि यामध्ये बटाटे घालायचे आहे आणि वरच्या पातेल्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. त्यामुळे काय होतं, बटाटे जे आहे ना, उकडत असताना खूप ओलसर होत नाही, आतमध्ये पाणी जात नाही. आता हे बघा, मी बटाटे उकडून तयार करून घेतलेले आहे. या भाजीसाठी म्हणा किंवा उकडलेल्या बटाट्याची कुठलीही भाजी तुम्ही तयार करत असाल ना, तर त्यासाठी अशाच पद्धतीने बटाटे उकडून घ्यायचे. यामुळे बटाट्याच्या आतमध्ये पाणी जात नाही, खूप ओलसर होत नाही आणि त्यामुळे भाजीसुद्धा खूप चविष्ट बनते आणि बटाट्यामधला जो गोडवा असतो ना, तो कायम राहतो. बटाटे मी सोलून घेतलेले आहे. आता चिरत असताना याचे मोठे काप करायचे आहे, खूप छोटे काप करू नका. जेव्हा आपण बटाटे तेलामध्ये परततो ना, तेव्हा काय होतं, बटाट्याची साईज छोटी होऊन जाते, त्यामुळे काप थोड्या मोठ्या आकाराचेच ठेवायचे आहे. तर बघा, मी असे एकाचे 2 भाग करून घेतले आणि नंतर याला मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घेते आहे. आणि बटाटे आपल्याला 90% शिजवायचे आहे. थोडासा कच्चेपणा यामध्ये राहू द्यायचा, म्हणजे परतत असताना बटाटे मॅश होत नाही. आता एक बटाटा मी वेगळा काढून घेतलेला होता. हा आपण बटाटा मेथीची पुरी करण्यासाठी असा किसून घेऊया. इथे मी मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली. देठ वेगळे करायचे, फक्त पानं वापरायची आहे आणि अगदी बारीक अशी चिरून घ्यायची. मेथी ना खूप जर कडू असेल, तर यामध्ये मीठ घालून यातलं पाणी काढायचं आहे. त्यासाठी मेथी चिरून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं, छान चोळून घ्यायची. 5-1 मिनिटासाठी बाजूला सोडायची आहे. चला, मी यामध्ये मटारसुद्धा घालते आहे. तर मटार आपल्याला मिक्सरला घालायचे आहे. थोडं पाणी घालायचं आणि छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. यामध्ये कुठलाही दाण्याचा कण राहायला नको, याची काळजी घ्यायची. बघा, अशी फाईन पेस्ट तयार करायची. ही पेस्ट आपण या बटाट्यामध्ये घालूया. आता जी मेथी आपण मीठ लावून ठेवलेली होती ना, त्यातलं पाणी पिळून घ्यायचं आहे. मेथी खूप कडू असेल आणि अशी मेथी जर तुम्ही पुरीमध्ये घालाल, तर मेथीच्या पुऱ्यासुद्धा कडू लागायला लागतात. यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा, चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे, सोबतच हळद घालायची, धनेपूड घालायचं, भाजलेल्या जिऱ्याचं पूड घालायचं, कसुरी मेथी नक्की घालायची, तीळ घालायचे आहे, ओवा हातावर चोळून घालायचा. मी इथे सोप कुटून घेतलेली होती ती घालते आहे आणि शेंगदाण्याचं तेल मी 3 चमचे घालते आहे. सोबतच 1.5 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे. यामुळे पुरीला स्वाद खूप मस्त येतो. सर्व छान मिसळून घ्यायचं. बघा, यामध्ये अजून आपल्याला गव्हाचं पीठ घालण्याची गरज पडणार आहे. मी परत जवळपास 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. गरजेनुसार तुम्ही यामध्ये पीठ घालू शकता. चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मध्यम सैलसर असा डो तयार करून घ्यायचा. झाकून ठेवायचा. आता हे बाजूला ठेवूया. चला, आता भाजीसाठी मसाला भाजून घेऊया. गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा. यामध्ये सर्वात आधी 8 ते 10 मिरे, 1 छोटा चमचा जिरे घालायचं, 1 छोटा चमचा सोप घालायची, 1 मोठा चमचा धने घालायचे, 4 ते 5 लवंग घालायच्या. मी काश्मीरी लाल मिरची घालते आहे. अर्धा चमचा इथे मोहरी घालायची आहे. मिरचीमधल्या मी बिया काढून घेतलेल्या होत्या, नाहीतर भाजी खूप तिखट होऊन जाईल. यामध्ये 1 चमचा उडदचा सोलवा म्हणजे बिना सालीची उडदाची डाळ आणि 1 छोटा चमचा घालायचा आहे चणा डाळीचा. अगदी मंद आचेवर सर्व मसाले भाजायचे आहे. डाळीचा जेव्हा सुवास यायला लागेल ना, तेव्हा यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. यामध्ये कढीपत्ता जास्त प्रमाणात घाला, भाजीला चव खूप मस्त येते. आता कढीपत्ता जोवर कुरकुरीत होत नाही, यातलं मॉइश्चर निघून जात नाही, तोवर परतायचा आहे. बघा, कढीपत्त्याचा रंगही बदललेला आहे आणि हाताने कुस्करून बघायचा अशा पद्धतीने. बघा, कढीपत्ता जो आहे ना, मस्त क्रिस्पी झालेला आहे. यातला ओलावा निघून गेलेला आहे. असा मसाला महिनाभर जर आपण स्टोअर करून ठेवला ना, तरी खराब होत नाही. गार केल्यानंतर आपण वाटून घेऊया. फोडणी करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं आहे. मी इथे मोहरीचं तेल वापरते आहे. तेल धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करायचं. यामध्ये हिंग घालायचा आणि 1 चमचा जिरे तडतडू द्यायचं आणि नंतरच यामध्ये बटाटे घालायचे आहे. हे मोहरीचं तेल असल्यामुळे आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे, तेव्हाच याचा उग्र वास येणार नाही, नाहीतर तेलाला खूप असा उग्र वास येतो. किंवा तुम्ही शेंगदाणा तेलामध्ये ही भाजी बनवू शकता. मसाले पूर्णपणे गार झालेले होते. मी मिक्सरला घालते आहे. मसाला साठवायचा असेल तर व्यवस्थित कोरड्या केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या. बघा, मसाला तयार झालेला आहे. हा मसाला तुम्ही महिनाभर हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकता. हवं तेव्हा भाजीमध्ये घालता येईल. पावडर अगदी बारीक असं तयार केलेलं आहे. खूप जाडसर ठेवू नका, नाहीतर डाळीचे कण लागतील. आता काय करायचं आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या,
लसूण पाकळ्या, अर्धा ते 1 इंच आलं, कोथिंबीर घालायची आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं. बटाटे बघा लालसर तांबूस रंगावर परतल्या गेलेले आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, छान परतून घ्यायचं. गॅस मी मोठाच ठेवलेला आहे. मंद आचेवर हे काम करायचं नाही, नाहीतर बटाटे मॅश होऊन जातील. आता यामध्ये तयार केलेलं वाटण सर्वात आधी परतून घ्यायचं आहे. बघा छान परतून झालेला आहे. आता यामध्ये मसाला घालायचा आहे. मसाला आपण छान भाजून घेतलेला होता, त्यामुळे मसाला घातल्यानंतर खूप जास्त वेळ परतण्याची गरज नाही. बटाट्यांवर मसाला व्यवस्थित कोट झाला की आपली भाजी तयार होऊन जाईल. आता यामध्ये आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. परत एकदा छान मिसळून घ्यायचं आणि बटाट्यांना चटपटीत अशी चव देण्यासाठी यामध्ये मी आमचूर पावडर घालते आहे. सोबतच कसुरी मेथी घालायला विसरू नका. बटाट्याबरोबर मेथीचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं. मग ती कसुरी मेथी असो की ताजी मेथी असो. मसाला जर तुम्ही बनवून ठेवलेला असेल आणि बटाटे रात्रीच उकळून ठेवले असेल, तर सकाळी टिफिनसाठी ही भाजी फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही तयार करू शकता. चला पुऱ्या बनवायला सुरुवात करूया. मी थोडं तेल घालून उंडा एकदा मळून घेतलेला होता. याचे छोटे-छोटे बॉल्स बनवायचे. म्हणजे पुऱ्या तुम्हाला किती मोठ्या किंवा छोट्या आकाराचे बनवायचे आहे, त्यानुसार तुम्हाला बॉल्स तयार करायचे आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल मध्यम आचेवर छान गरम करून घ्यायचं आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या. लाटत असताना खूप पातळ लाटू नका. पुरी जी असते ना, ती मध्यम जाडच असते. खूप जास्त पातळ लाटल्या जात नाही. 3 पुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहे. चला आता तळायला घेऊया. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. तेल छान तापलं की यामध्ये पुरी घालायची. पुरी तेलामध्ये घातली की वरून तेल सोडायचं म्हणजे पुरी लवकर टम्म फुलते आणि पुरी जास्त तळायची नसते. एका बाजूला एका वेळी आणि दुसऱ्या बाजूला एका वेळी आणि तिसऱ्यांदा जर गरज पडली तर. खूप जास्त वेळा तळाल तर पुऱ्या तेलकट होऊन जातात. चला बटाट्याची भाजी मी इथे सर्व्ह करून घेते आहे. बघा काय मस्त दिसते आहे ना. चवीलाही खूप जबरदस्त लागते आणि या पुऱ्या ना या बटाट्याच्या भाजीबरोबर खूप मस्त लागतात. अजून एक पुरी मी इथे तळून घेतलेली आहे. बटाट्याच्या भाजीबरोबर पुरीचं जे कॉम्बिनेशन असतं ना, ते अफलातून लागतं. मग ती साधी पुरी असो की बटाटा मेथीची पुरी असो. तर पुऱ्या इथे तळून तयार झालेल्या आहे आणि ही जी पुरी आपण तयार केलेली आहे ना, ही तुम्ही प्रवासामध्ये सोबत नेऊ शकता. 7 ते 8 दिवस खराब होणार नाही, मस्त टिकून राहतात. कारण तेलामध्ये तळलेली आहे ना, तेल हे प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतं. त्यामुळे पुऱ्या अजिबात खराब होत नाही आणि ही बटाट्याची भाजी तुम्ही बघू शकता काय मस्त दिसते आहे. एक पुरी मी तुम्हाला फोडून दाखवते. बघा किती मस्त पुरी इथे तयार झालेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवायला विसरू नका. जर आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पुढेही बघायच्या असेल, तर घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. लवकरच भेटूया. तोवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.